गोष्ट आहे अमर आणि प्राची या दोघांची, ज्यांचं की एकमेकावर जीवापाड प्रेम असतं. पण काही अशा गोष्टी घडतात ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स येत असतात. तर आता त्या प्रॉब्लेम्सना ते लोक कसे फेस करतात, ते लोक पुन्हा सोबत येतात की ब्रेकअप करतात, या सर्व गोष्टी जाणून घ्यासाठी ना तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो, ज्याचं नाव आहे आर पार, जो की या वीकमध्ये म्हणजेच 12 सप्टेंबरला थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे. आणि खरं सांगतोय हा चित्रपट अतिशय उत्तम निघाला आहे. 2 तासाच्या या चित्रपटामध्ये स्क्रीन प्ले इतका टाईट आणि इंगेजिंग ठेवण्यात आलेला आहे की क्वचितच असं होतं की तुमचं लक्ष स्क्रीनवरून कुठे दुसरीकडे जाईल. आणि याचं आणखीन एक मुख्य कारण म्हणजे ललित आणि ऋता या दोघांची परफॉर्मन्स. उदाहरणार्थ जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर त्यामधला जो पहिलाच कॅफे सिक्वेन्स आहे ना, तो सिक्वेन्स जितका तुम्हाला इंटेन्स वाटत असेल त्यापेक्षा जास्त इंटेन्स तो थिएटरमध्ये बघायला वाटतो. आणि तो संपूर्ण सिक्वेन्स वन ऑफ द बेस्ट सिक्वेन्स आहे चित्रपटामधला. यासोबतच आणखीन काही सिक्वेन्स आणि सीन्स आहे ज्यामध्ये ललित आणि ऋता या दोघांची परफॉर्मन्स स्टँड आउट करते. यासोबतच ललित आणि ऋता पहिल्यांदाच आपल्याला एका चित्रपटामध्ये सोबत बघायला मिळत आहेत. आणि या चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी सुद्धा फारच चांगली आहे. तर म्हणायला नको, पण बऱ्याचदा असं वाटत नाही की मी कोणता मराठी चित्रपट बघत आहे, कारण की फारच कमी असे मराठी चित्रपट येतात ज्यांची प्रोडक्शन क्वालिटी इतकी चांगली असते. मला तर चित्रपट फार जास्त आवडलेला आहे आणि मी हायली रेकमेंड करेल की जर तुम्हाला असे लव्ह स्टोरी रोमॅन्टिक चित्रपट आवडत असतील तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाला एकदा नक्की बघायला हवं.